खूप काही असे मुलं असतात जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईवडिलांना, आपल्या गावाला, आपल्या घराला सोडून लांब कुठंतरी चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतात. पण कधीकधी काही वेळेस काही मुलांसोबत काही अशा घटना घडतात की त्यामधून तो मुलगा एकतर आपलं मानसिक संतुलन बिघडवतो, नाहीतर आपलं पूर्ण आयुष्य खराब करून टाकतो. तर आज एका रघु नावाची कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि या कथेमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते एवढं भयानक आहे आणि एवढं खतरनाक आहे. जर ऐकायचं असेल तर रात्रीला ऐकू नका. तसं तर हा व्हिडिओ रात्रीलाच अपलोड होतो आहे, पण रात्रीला ऐकायची मजासुद्धा तशीच आहे. तर आता उशीर न करताना या कथेला आपण सुरुवात करूयात. पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही आपल्या या कथेला आवडत असेल, म्हणजे कथेला रिस्पॉन्स चांगला अरे यार काय बोलतोय मी, म्हणजे तुम्हाला आपल्या या चॅनलवरच्या कथा आवडत असतील किंवा फुल टू मनोरंजन होत असेल ना, तर माझं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्या पेजलासुद्धा थोडंसं सपोर्ट करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो, किंवा माझ्या पेजचा जो बारकोड आहे तो इथं ना ते या कोपऱ्यामध्ये कोण्यातरी एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. प्लीज त्याला स्कॅन करून मला फॉलो करा आणि थोडासा सपोर्ट दाखवा, कारण मी तिथेसुद्धा तुमच्या मनोरंजनासाठी फुल तयारी करून ठेवणार आहे. म्हणजे की तिथंसुद्धा चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि वाटलंच तर भविष्यामध्ये मी काही अशी प्लॅनिंग केली आहे की ती प्लॅनिंग म्हणजे असा एक एक्सपेरिमेंट म्हणून, की जे हॉरर ठिकाणं असतात, जे लोक म्हणतात की या ठिकाणावर भूतं आहेत, या ठिकाणावर आम्ही असं ऐकलं, या ठिकाणावर तसं ऐकलं आहे, तर तिथं आम्ही जाऊ बघणार आहेत. आणि तिथं गेल्याच्या नंतर बघणार की खरंच इथं तसल्या प्रकारचं काही आहे का. आणि जर तुमच्या आसपास असं एखादं ठिकाण आहे की लोक जिथं म्हणतात की बाबा इथं गेल्याच्या नंतर आम्हाला असा आवाज आला, आम्हाला तसा आवाज आला, इथं भूत आहे, तिथं जाऊ नये, असं नाही तसं नाही, तर तुम्ही ते ठिकाणसुद्धा मला सांगू शकता किंवा त्याचं लोकेशनसुद्धा मला तुम्ही पाठवू शकता. मी तिथं जाऊन बघण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे हा एक प्लॅन आहे. प्लॅन सुरू केल्याच्या नंतरचा हा प्रश्न आहे. तर आता हे थोडंसं साईडला ठेवूयात आणि आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. तर एक रघु नावाचा मुलगा असतो. तो आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईवडिलांना सोडून, आपल्या घराला सोडून, आपल्या गावाला सोडून पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेला असतो. आता बघा, एक माणसाचं वय असतं, त्या वयामध्ये माणसाला असं वाटतं की कोणीतरी व्यक्ती आपल्या जवळ पाहिजे, कुणाचं तरी आपल्याला प्रेम हवे, ज्याच्या कुशीमध्ये बसून त्याच्या छातीला आपलं डोकं टेकवून आपले जे काही दुःख आहेत, जे काही यातना आहेत त्याला सांगाव्यात आणि त्याचं प्रेम आपल्याला भेटावं. आता काही नासमज लोक म्हणतील की याच्यामध्ये बहीण, आई, बाप हे पण येऊ शकतात, पण नाही. छाती तिसऱ्याचीच असली पाहिजे, जे की आपली बहीणही नसली पाहिजे, जे की आपली आई नसली पाहिजे, जे की आपला बापही नसला पाहिजे, कारण की त्या छातीपाशी थोडे वेगळंसुद्धा फील आलं पाहिजे. असं एखादं माणूस पाहिजे असं माणसाला वाटतं. एक तसा वयाचा पर्टिक्युलर टाईम असतो आणि तो टाईम ना इतका खतरनाक असतो की त्या वयाच्या टाईमामध्ये, म्हणजे त्या वयामध्ये माणसाला प्रत्येक वेळेस त्या गोष्टी डोक्यामध्ये येत असतात आणि माणूस फक्त शोधत असतो की कुणी ना कुणीतरी भेटायला पाहिजे, कुणी ना कुणीतरी भेटायला पाहिजे. तर तसं रघुचं वय होतं. म्हणजे सरळ बोलायचं म्हणते 23 ते 24 वर्षे त्याचं वय होतं आणि तो आपलं कॉलेज पूर्ण करण्यासाठी आपल्या गावापासून दूर पुण्यामध्ये शिक्षण शिकत होता. तसं तर तो हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याच्या ज्या कॉलेजमध्ये तो जायचा शिकण्यासाठी, तिथं जितक्या पण मुली होत्या त्यांची ओळख ऑलरेडी दुसऱ्या मुलांसोबत होती आणि ज्यांची ओळख नाही आहे त्यांची ओळख त्यांच्या खानदानामध्ये असेल किंवा कोणी. सरळ सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे का, रघुला अशी एकही मुलगी सापडली नाही जी की सिंगल आहे, म्हणून रघु आपला सिंगलच मेला. आता याच्या मनामध्ये तीव्र इच्छा, पण भेटायला कुणी नाही आहे. त्याचं कॉलेज चालू, त्याच्या सगळ्या मित्रांना गर्लफ्रेंड, प्रियसी सगळेजण बोलत आहेत, हा एकलाच असा. याला असं विचलित व्हायला लागलं, याचं मन असं भटकायला लागलं. पण त्याच्या कॉलेजमध्ये अर्ध कॉलेज झाल्याच्या नंतर एक ॲडमिशन येतं जिचं नाव गीता असं असतं आणि ती मुलगी ॲडमिशन घेते त्या कॉलेजमध्ये. अर्ध्या कॉलेज संपल्याच्या नंतर, म्हणजे अर्धा सिलेबस संपल्याच्या नंतर तिचं ॲडमिशन होतं आणि ते कसं होतं काही अंदाज लागत नाही. अचानक तसं शक्य नाही, पण कुणाच्या तरी ओळखीने तिचं ॲडमिशन तिथं झालेलं असतं, कारण की एमर्जन्सीमध्ये तिचे जे वडील असतात त्यांचं ट्रान्सफर पुण्यामध्ये होतं आणि एमर्जन्सीमध्ये तिला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तर याला समजलं नाही, पण ती जी मुलगी होती गीता नावाची, ती रघुच्याच
क्लासमध्ये येऊन बसली आणि ती तिथं आल्याच्या नंतर जेव्हा रघुने तिला सुरुवातीला बघितलं त्यावेळेस रघुच्या काळजातले जे ठोके असतात त्याची डुगडुग करायला लागले. त्याच्या काळजामध्ये प्रेमाच्या घंट्या वाजायला लागल्या, कारण की त्यांच्या क्लासमध्ये ती एकमेव अशी मुलगी होती जी की अर्ध्या कॉलेज संपल्याच्या नंतर आलेली होती आणि नवीन होती. तिची सध्या कोणाकडेच ओळख नव्हती आणि रघुने असं ठरवलं होतं, रघुच्या मित्रांनी ठरवलं होतं की या मुलीसोबत आता रघुची ओळख करून द्यायची आणि रघुचं जे रिलेशन आहे ते या मुलीपासून सुरुवात करायचं. आणि रघुने सुद्धा स्वप्न सजवले होते की आपण सुद्धा या मुलीसोबत आपलं रिलेशन कॅच करायचं. मग ॲडमिशन झालं, ती मुलगी कॉलेजात यायला लागली, क्लासमध्ये बसायला लागली. त्या मुलगी एवढी शांत की ती कोणाच मुलीला बोलत नव्हती, नाही कोण्या मुलाकडे बघत होती. आता 8 ते 15 दिवस होतात आणि 15 दिवसाच्या नंतर तिचं लक्ष रघुकडे जातं आणि ती रघुकडे पाहिल्याच्या नंतर कम्प्लिटली 5 ते 6 सेकंद रघुकडे एकसारखे बघते आणि रघुसुद्धा तिच्याकडं 5 ते 6 सेकंद एकसारखा बघतो. त्यावेळेस रघुच्या मनामध्ये इतक्या खतरनाक पद्धतीनं लाटा उमटायला लागल्या की रघु त्या लाटांना दाबूच शकला नाही. तो एवढा जास्त खुश झाला की त्या क्लासमधून तो उठला आणि अक्षरशः बाहेर गेला आणि आपल्या मित्रांना सांगितलं की माझ्यासोबत असं झालं आहे, ती मुलगी मला आवडते फार आणि मला तिच्यासोबत रिलेशन बनवायचं आहे. आता काय माहीत कसं काय चमत्कार झाला, पण त्या मुलीनं रघुकडं बघितलं आणि त्या मुलीच्या सुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि रघुने तिच्याकडे बघितलं आणि रघुच्या सुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि रघुला आणि त्या मुलीला असं वाटलं की एकमेकांना आम्ही लाईक करतोय. अशा प्रकारची अंडरस्टँडिंग त्या दोघांच्या मध्ये झाली आणि दोघांना कळलं की नेमकं काय आहे ते. आता ती जी मुलगी 15 दिवसापासून त्या कॉलेजमध्ये येत होती, क्लासमध्ये बसत होती, पण कुणाकडे बघत नव्हती, नाही कुणाला बोलत होती. तर अजून 15 दिवस होतात. हळूहळू यांचं बघणं थोडं जास्त होत जातं, त्याच्यासोबत यांचं बोलणंही होत जातं आणि बोलणं एवढं समोर जातं की यांची चांगल्या पद्धतीची मैत्री होते. आणि रघुने एक दिवस तिला विचारलं की तू जेव्हा कॉलेजमध्ये आली होतीस त्यावेळेस तू कुणाकडेच बघत नव्हतीस, हसतही नव्हतीस, मग 15 दिवस तू अशी गप्प का होतीस? त्यावर तिनं उत्तर दिलं की माझे जे वडील आहेत त्यांचं प्रमोशन म्हणजे त्यांचं ट्रान्सफर अचानक झालं आणि मला ते अजिबात आवडलं नाही आणि तिथं राहण्यासाठी तिथला जो एरिया होता तो तेवढा व्यवस्थितशीर नव्हता. त्यामुळं मला इच्छा नसताना मला इथं यावं लागलं आणि मला वाटत होतं की काय प्रत्येक वेळेस कॉलेज बदलायचं, प्रत्येक वेळेस माणसं, प्रत्येक वेळेस नव्या ओळखी, फार थकली आहे मी. आणि हे एक लास्ट ट्रान्सफर होतं माझ्या वडिलाचं, त्यामुळे हे घेणं खूप गरजेचं होतं, कारण इथून समोर आता आम्ही कोणीकडे जाणार नाही. पण मला ना आपल्या पूर्ण क्लासमध्ये तुम्हाला खूप छान वाटलास, तुझा स्वभाव, तुझं बघणं, तुझं राहणं, तुझं बोलणं, तुझं टॅलेंट. कारण की रघु त्याच्या क्लासमध्ये हुशार होता, तरीला तो फार जास्त म्हणजे त्याचं वागणं डिसेंट वाटलं, त्यामुळे ती रघुकडं बघितलं आणि तिथून असं काय झालं काय माहीत आपली मैत्री झाली असं तिने सांगितलं. मग काही वेळाच्या नंतर त्यांचं जे फ्रेंडशिपवालं रिलेशन आहे ते लवशिपवाल्या रिलेशनमध्ये झालं. आता बघा, काही लोक म्हणत असतील की फ्रेंड्स वेगळे असतात, लवशिप वेगळी असते, पण भाऊ आमच्या पुस्तकामध्ये ना ज्या मुलीसोबत तुमची फ्रेंडशिप आहे ना आणि तुम्ही म्हणता ना की माझी याच्यासोबत फ्रेंडशिप आहे त्याच्या पलीकडे काही नाही, अरे गप्रे मळक्या, मुलगा आणि मुलगी कधीच फ्रेंड्स नाहीत होऊ शकत, कधीच नाही. बाहेर होत असतील पण आमच्या कॅटेगरीमध्ये होत नाहीत, आमच्या भागामध्ये अजिबात होत नाहीत. जो मुलगा एखाद्या मुलीसोबत फ्रेंडशिप करतो त्याच्या मनामध्ये 80% काळं असतं आणि त्या मुलीच्या मनामध्ये 70% काळं असतं. कसं असतं ना, मेंटली, फिजिकली आणि इमोशनली ह्या 3 गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये जो मुलगा परफेक्टली एखाद्या मुलीला सपोर्ट करतो ती त्याच्यासोबत त्या पद्धतीचं नातं ठेवते. मी काय बोलतोय हे समजते ना तुम्हाला? समजत असेल तर आपली स्टोरी समोर ढकलूयात आणि नसेल समजत तर व्हिडिओला लाईक करा आणि इथूनच निघून जा. ओके, तर यांची लवशिपमध्ये झालं. लवशिपमध्ये झाल्याच्या नंतर दोघंजणं एकमेकावर खूप जास्त प्रेम करायला लागले. एवढं जास्त प्रेम की त्यांचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना कळत नव्हतं की अरे इतकं जास्त प्रेम यांच्यामध्ये अचानक एवढं झालं कसं. आता दुसऱ्यांचे जे रिलेशनशिप होते ते 2-2 वर्ष 3-3 वर्ष ओल्ड होते, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एवढी अंडरस्टँडिंग नव्हती. पण या दोघांमध्ये एवढी अंडरस्टँडिंग आणि एवढं एकमेकाच्या मनातलं ओळखायचे की आजूबाजूचे कन्फ्यूज व्हायचे की अरे बापरे हे कसं शक्य आहे. मग काही दिवस होतात आणि काही दिवस झाल्याच्या नंतर जो रघु आहे तो अचानक कॉलेजला येणं बंद करतो
आणि जी गीता आहे ती कॉलेजला येत असते. 4 ते 5 दिवस होतात आणि 5 दिवसाच्या नंतर 6व्या दिवशी गीता त्याच्या मित्राला बोलते की रघु का नाही आला. तर त्यावेळी त्याचे मित्र म्हणतात की रघु त्याच्या कुणीतरी पाहुण्याच्या घरी गेला आहे आणि गेला त्या दिवशी फोन लागला होता, पण त्याच्यानंतर त्याचा कॉलसुद्धा आला नाही किंवा त्याचा कॉल लागतही नाही. आणि त्याच्या घरच्यांना विचारलं तर त्याच्या घरचेसुद्धा म्हणतात की कॉल आला नाही. 2 दिवस वाट पाहिली, तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या दिवशी 3 दिवस लगातार झाले. पोलीस त्याला शोधत आहेत पण तो काय सापडत नाही. आता गीता कन्फ्यूज झाली की यार असं कसं अचानक झालं, म्हणजे तो असा कसा अचानक जाऊ शकतो. तिला ते इमोशनल ना ते आवरू शकली नाही. ती तिथं रडायला लागली की असं कसं, तो कोण्या गावाला गेला ते सांगितलं तरी असं, म्हणजे ती तिच्या मित्राला फोर्स करायला लागली की बाबा कोण्या गावाला गेला तुम्हाला सांगितलं तरी असाल ना. तर त्यांनी सांगितलं की नाही, रघुने फक्त एवढं सांगितलं की मी गावाला जातोय, थोडं थांबून फोन करतो, आणि फोन ठेवला. त्याचा फोन स्विच ऑफ आला. त्याच्यानंतर ती गीता एवढी रडती की तिला कळत नाही की नेमकं काय करावं आणि काय नाही. एक दिवस त्या कॉलेजमध्ये ती त्या गार्डनमध्ये बसून रडते कॉलेज सुटेपर्यंत. जेव्हा कॉलेज सुटलं त्यावेळेस रघुचे जे मित्र आहेत, त्यांच्या ज्या GF मैत्रिणी आहेत ते त्याच्यापाशी येतात, तिला उठवतात, नेतात घरी. तिच्या घरात तिला थांबवतात आणि तिला म्हणतात की तू काय कर, इथं थोडासा आराम कर, तू 1-2 दिवस कॉलेजला येऊ नको. ज्यावेळेस रघुचा आम्हाला पता लागेल ना त्यावेळेस आम्ही कन्फर्म तुला सांगून देईल. ही रडत हो म्हणली. आता हिला कंट्रोल होत नव्हतं की बाबा माझा रघु गेला तरी कुठे. आत्ताच तर आमचं सगळं गणित चालू झालं होतं, आत्ताच तर आमचा भागाकार गुणाकार होऊ लागला, त्यातल्या त्यात आमचं डायरेक्ट पुस्तकच मोडून गेलं, पुस्तकच जळून गेलं. हिला राहवलं नाही ना. मग हिनं काय केलं, रघुच्या घरी जाण्याचा निर्णय केला आणि ती अक्षरशः घरी गेली. रघुचे आईवडील रडत होते, तपासण्या चालू होत्या, फोन चालू होते, सगळीकडे टेन्शनचा माहोल होता आणि तिथं गेली. तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या आईवडिलाकडे बघितलं तर आईवडील फार रडू लागले. त्यावेळेस तिनं त्यांना विचारलं की रघु कुठं आहे. तर त्याचे रघुचे जे आईवडील होते पूर्णपणे कन्फ्यूज झाले की रघुला ही कशी ओळखली, ही आहे कोण. कसं असताना खेड्यातल्या माणसांसाठी एखादी मुलगी त्यांच्या मुलाबद्दल विचारायला जर घरी आली तर फार डिफिकल्ट होतं, म्हणजे फार वेगळं वाटतं. आणि सगळ्या गावाने बोंबाबोंब होते, अरे बापरे मुलगी आली, अरे बापरे मुलगी आली, अरे बापरे मुलगी आली. म्हणजे हे थोडं विचित्र, शहरामध्ये चालतं पण खेड्यामध्ये चालत नाही. तर ती खेड्यामध्ये आली होती. आता त्याचे आईवडील म्हणतात की काय माहीत कुठं गेला, तो सापडणं झाला, फोन लागणं झाला, पोलिसांनी खूप शोधलं पण सापडलं नाही. आता पुण्याच्या जवळ एक छोटंसं जंगल आहे. आता हे थोडंसं नंतर सांगतो तुम्हाला. तर ती गीता तिथून गेली. तिथून गेल्याच्या नंतर जी गीता आहे ती तब्बल 8 दिवस कॉलेजमध्ये आली नाही आणि 9व्या दिवशी कॉलेजमध्ये आली. आणि कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर तिनं जे आपलं ॲडमिशन केलेलं होतं ते तिनं काढून घेतलं. तिची हालत फार बेकार झाली होती आणि तिची हालत बघून तिचे जे मित्रमंडळी होते, रघुचे मित्रमंडळी, त्यांना अंदाजा लावला की बाबा हिला फार दुःख झालं आहे रघुचं आणि हिला इथं राहावं आहे. आणि तिनं ठरवलं की आपल्याला इथं राहायचं नाही. ती 9व्या-10व्या दिवशी पुण्यामधून निघून गेली. आता तिथून निघून गेल्याच्या नंतर रघु तब्बल 9 ते 10 दिवस फरार होता, म्हणजे दिसलाच नाही कोणाला, कुठं आढळलाच नाही. मग कम्प्लिटली 1.5 महिन्याच्या नंतर एक मुलगा पुण्यामध्ये एका जंगलाच्या रस्त्यावर निर्वस्त्र चलताना दिसला आणि तो मुलगा ॲक्च्युली रघुच्या मित्राला दिसला आणि जो तो मुलगा होता तो रघुच होता. तो तिथं गेला, त्याच्याजवळ त्याला धरलं, त्याला म्हणलं अरे रघु तू इथं काय करतोयस. पहिले तर त्याने त्याच्या अंगातलं वरचे जे काय कपडे वगैरे असतात ते त्याला घालायला दिले. आता रघुला माहीत नव्हतं की नेमकं हे चाललंय काय आणि हे कोण आहेत, कारण की त्याची पूर्ण बुद्धीनं भ्रष्ट झाली होती, त्याला काही कळत नव्हतं. मग त्याला रघुला उचललं, मित्राला याला फोन केला, घरी आणल्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याला काय झालं त्यावेळेस त्याच्या घरच्याच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणले की याच्या अंगामध्ये अजिबात रक्त नाही आहे आणि याच्या अंगामध्ये एक वनस्पती आहे, एक झाड आहे, त्या झाडापासून एक केमिकल तयार होतं आणि ते केमिकल याच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे रक्त आहे पण त्याच्यामध्ये मिक्स काहीतरी आहे जे की नसायला पाहिजे. आणि त्याच गोष्टीमुळं जे रघुची शरीरातले जे काम करणाऱ्या क्रिया आहेत, डोकं आहे, मेंदू आहे, बुद्धी आहे, ते सगळं काही बंद पडेल आहे. त्यामुळे याला काहीही आठवत नाही आणि याला काहीच कळतसुद्धा नाही.
मग हे म्हणले की असं कसं शक्य आहे, मग ते केमिकल कोणतं आहे ते तरी बघा. डॉक्टरांनाही कळना की ते नेमकं केमिकल आहे तरी कोणतं. आता विचित्रच प्रकार आहे ना, त्याच्या शरीरामध्ये जी बिमारी डॉक्टरांना आढळली होती ती या अगोदर कधीच आढळली नाही. बघा, कोणाच्या रक्तामध्ये जर एखादं विष असेल तर रक्त घट्ट होतं, माणूस मरतो, किंवा दुसरा काही पदार्थ असेल तर तेव्हाच ओळखू येतो की हे आहे आणि त्याच्यामुळे याचा कार्यक्रम होतो. पण डॉक्टरांना काही समजतच नव्हतं की नेमकं हे आहे काय म्हणून. डॉक्टरांना फक्त एवढं माहिती होतं की याच्या शरीरामध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे आणि ते आपल्याला ओळखू येत नाही. त्याचं उपचार म्हणून फक्त असाच की याच्या शरीरामधलं पहिले तर पूर्ण ब्लड बाहेर काढायचं आणि न्यू ब्लड याच्या शरीरामध्ये टाकायचं, तेव्हा कुठंतरी हा जाग्यावर येईल. नाहीतर हा जाग्यावर येणे शक्य नाही आहे आणि हा कमीत कमी 10 ते 15 दिवसामध्ये मरून जाईल, असं डॉक्टरांनी म्हणलेलं होतं. आणि त्याच्यासाठी फार खर्च येणार होता. पण ते म्हणतात ना की आपल्या पोटच्या लेकरासाठी किती जरी खर्च आला, किती जरी पैसा आला आणि किती जरी पैसा वाया गेला तरी कोणाला शीन येत नाही, फक्त पाहिजे आपलं लेकरू. मग रघुचे आईवडील म्हणले, बाबा येऊ द्या, काय खर्च यायचा ते, तुम्ही तुमचा उपचार करा, आम्हाला आमचा मुलगा द्या. तर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. ते रक्त रिसायकल करण्याचा प्रयत्न चालू केला. त्याच्या अंगातलं पूर्ण खराब रक्त बाहेर काढल्यानंतर चांगलं रक्त चढवलं. त्याच्यानंतर तो रघु कम्प्लिटली 3 दिवस बेहोश होता. त्याला काही कळत नव्हतं, तो उठतही नव्हता. आणि 3 दिवसाच्या नंतर जेव्हा त्याला जाग आली त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर त्याची आई बसलेली होती. आणि तो जेव्हा त्याच्या आईकडे बघतो त्यावेळेस तो अक्षरशः रडतो. त्याच्या डोळ्यामधून भळाभळा पाणी येतं. त्याची आई त्याच्या जवळ पळत येते, त्याचं डोकं चोंबाळते, त्याचे अश्रू पुसते, त्याला म्हणते की बाळा रडू नको, काय झाले तुला रडायला. त्याला बोलता येत नव्हतं पण तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो एवढा जास्त रडत होता की खूप खूप जास्त. तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला खूप रडणं येत होतं. डॉक्टरांनी तिथं आले आणि त्याला इंजेक्शन वगैरे दिले आणि त्याला शांत केलं की बाबा आता सध्या तू या कंडिशनमध्ये नाही आहेस रडण्याच्या, डोक्याला टेन्शन घेण्याच्या, नेमकंच तर तू जाग्यावर येतोयस. मग त्याच्यानंतर कम्प्लिटली 4 दिवस परत तो जागेवर आला नाही. 4 दिवसाच्या नंतर तो थोडासा स्टेबल झाला. तो उठून बसू लागला. किचनमधला आवाज आहे, सॉरी. तर तो उठून बसला. उठून बसल्याच्या नंतर त्याला त्याचे मित्र भेटायला आले, आई भेटायला आली, सगळेजण भेटायला आले. आणि रघु तिथं बसलेला. सगळेजण अभिनंदन बोलत आहेत, रघुच्या अवतीभोवती बसत आहेत. आता ना इथून खतरनाक पार्ट चालू होतो. आतापर्यंत सगळं काही सुरळीत होतं पण इथून ना एकदम डेंजरस आणि एकदम खतरनाक पार्ट चालू होतो. आता त्याच्या मित्रांमध्ये ना एक जण म्हणतो की रघु तू जेव्हापासून गायब झाला ना तेव्हापासून गीताची अवस्था फार बेकार झाली होती. आणि ती गीता आपलं कॉलेज सोडून गेली आहे. तिचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आम्हाला दे, कारण की तिचा सुरुवातीचा नंबर लागत नाही आहे. आम्ही त्याला फोन करून सांगतो की तू खूप बरा आहेस. असं म्हणल्या रघु फार भ्यायला लागला. असा वागायला लागला की रघुनं जसं की एखादं भूत पाहिलंय. असं बोलायला लागला की रघु आपल्या मरणारा जवळ बघतोय. तो आपल्या मित्रांच्या पाया पडायला लागला. त्यांना म्हणायला लागला की तुम्ही जे म्हणसाल ते मी करायला तयार आहे, पण त्या माणसाचं नाव घेऊ नका, त्या बाईला माझ्या जवळ आणू नका, त्या बाईचा मला चेहराही पाहायचा नाही आणि ती बाईच नाही आहे. ते एक असा प्रकार आहे जे माझं आयुष्य घेण्याच्या पाठीमागं होतं. आता लोकांना काय कळणार नेमकं रघु काय बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि हा का भीतोय म्हणून. रघु म्हणला की तू मला नावच नका काढू. 1 महिना होतो, 2 महिने होतात. त्याच्यानंतर रघु पूर्णपणे स्टेबल होतो आणि रघुला कन्फर्मेशन होतं की आता मी सेफ आहे. त्यावेळेस रघु आपल्या घरी जेवत असतो आणि जेवता जेवता आपल्या आईवडिलांना म्हणतो की माझी जी ही पूर्ण हालत झाली आहे, माझं जे हे पूर्ण शरीर खराब झालं होतं, माझ्या शरीरातलं हे जे रक्त खराब झालं होतं याच्या पाठीमागं एक खूप मोठं कारण होतं आणि ते सगळं ना माझ्या डोळ्यासमोर झालं होतं. आणि मी ते कधी बघितलंही नव्हतं आणि इच्छाही नाही तसं काही बघण्याची पुन्हा. आणि मी असं देवाकडे प्रार्थना करतो की असं कुणासोबतही होऊ नये. आता रघुची आई, रघुचे वडील, रघुची एक बहीण होती, ती रघुकडं असं एक सारखं बघायला लागले की नेमकं झालतं काय. आतापर्यंत त्यांनी विचारलं नाही रघुला की तुझ्यासोबत झालतं काय, तू असा का वागला. कारण की त्यांनी जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा रघु भ्यायचा
पण यावेळेस रघु स्वतःने म्हणला की माझ्यासोबत जे झालं ना मी तुम्हाला सांगतो. कारण की बरेच दिवस झाले होते आणि तो आता स्टेबल झाला होता आणि त्याला खात्री पटली होती की आपला जीव आता धोक्यात नाही. आता रघु सांगायला सुरुवात करतो. मी जेव्हा कॉलेज शिकत होतो त्यावेळेस माझी ओळख एका गीता नावाच्या मुलीसोबत झाली होती. मला ती मुलगी फार जास्त आवडली होती म्हणून मी तिच्यावर जीवापार प्रेम करायचो आणि तुम्हाला सांगणार सुद्धा होतो की मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. मला माहिती नव्हतं ती कशी आलती, कुठून आलती, का आलती, पण ती अर्ध कॉलेज झाल्याच्या नंतर तिने तिचं ॲडमिशन केलं होतं आणि ती फक्त माझ्याकडेच बघून हसत होती. आमच्या दोघांची लवशिप झाली. एकमेकावर आम्ही खूप जास्त प्रेम करायचो आणि आम्ही ठरवलं की या दिवशी आम्ही डेट करणार आहोत. म्हणजे त्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत संभोग करणार आहोत आणि एकमेकांसोबत आम्ही विलीन होणार आहोत. तर ठरल्याप्रमाणे तिनं सांगितलं की तिला घेण्यासाठी तिच्या घरापुढे यायचं आणि त्याच्यानंतर आमचं ठरलं होतं की पुण्याच्या बाहेर एक छोटासा जंगल टाईप एरिया आहे. त्या एरियामध्ये एक छोटंसं घर आहे, ते मी तुम्हाला आजही दाखवू शकतो असं तो रघु म्हणला. त्या घरामध्ये जाऊन आम्हाला सगळं अरेंज करायचं होतं. तिचा एक चुलत भाऊ आहे, तो तिला आणि मला फुल सपोर्ट करत होता. तो म्हणत होता की कोणी कितीही विरोधामध्ये गेलं तरी मी तुमचं लग्न लावून देतो आणि त्यानेच तो बंगला पूर्णपणे बुक केला होता आमच्या फक्त दोघांसाठी. आम्हाला तिथं पूर्ण रात्र घालवायची होती आणि एकमेकासोबत टाईम घालवायचा होता. आता रघुला माहिती होतं की तिथं गेल्याच्यानंतर आपल्यासोबत रोमॅन्स होणार आहे, मज्जा होणार आहे. पण रघुला हे माहिती नव्हतं की हे तर फक्त वरची कवर आहे. तर रघुला एक्साइटमेंट इतकं जास्त होतं की रघुने विचार कुठलाही केला नाही आणि रघु हो म्हणला. निघता त्याच्या मित्राचा त्याला फोन आला आणि रघुने गडबडीमध्ये असं सांगितलं की मी कोणीतरी गावाला जातो, मी तुला 5 मिनिटाने फोन करतो. त्यावेळेस फोन जेव्हा ठेवला त्यावेळेस गीताने त्याच्याजवळचा फोन घेतला आणि स्विच ऑफ केला. जेव्हा मी गीताला विचारलं की तू माझा फोन स्विच ऑफ का करते, घरचे माझ्या ओरडतील, तर गीता म्हणली की बघ आपल्या दोघांच्या मधात कोणीही आलं नाही पाहिजे. ही आपली नाईट आहे, आपण या पूर्ण नाईटमध्ये एन्जॉय करायचं, फक्त तू, मी आणि आपण, आपल्या फिलिंग्स. रघु तिच्या होममध्ये होम मिसळून निघल्याच्या नंतर याच्यावर गेलो म्हणे, आम्ही त्या बंगल्यावर गेलो. तर बंगला फार मधात होता, इतका मधात की बघायचं काम नव्हतं, खूप खूप जास्त मधात होता. तिथं जाण्यासाठी आम्ही मोटरसायकलवर कमीत कमी 52 घंटा आत गेलो आणि तो रस्ता पूर्णपणे पाऊल वाटेचा रस्ता होता, गाडी रस्ताही नव्हता. आणि 52 घंटा मोटरसायकलनं गेल्याच्या नंतर परत अर्धा तास आम्ही चलत मधात गेलो. दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं, पूर्ण काळ पसरलेला होता. रात्रीचे किरकिडे ओढत होते. आकाशामधला जो चंद्र आहे तो स्पष्टपणे दिसत होता, पण त्या जंगलामध्ये कोणीही दिसत नव्हतं. असं वाटत होतं की त्या पूर्ण जंगलामध्ये मी आणि गीताच आहे. असं कधीच नाही वाटलं की तिथं एखादं जनावर आहे किंवा ते येऊन आपल्याला काही करेल, धावेल, असं काहीच नाही वाटलं. मग गीता आणि मी जेव्हा त्या बंगल्यामध्ये गेलो तर त्या बंगल्यामध्ये सगळीकडं कॅन्डल लावलेल्या होत्या, सगळीकडं. आणि एका सेंटरमध्ये एक बेड ठेवलेला होता. त्या बेडवर पूर्णपणे फुलं टाकलेली होती, म्हणजे सजवलेला होता जसं की कोणाची सुहागरात्र आहे. आता ते पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये खूप जास्त तळमळ व्हायला लागली, कारण की मी लग्नाच्या अगोदरच हे फील करत होतो की गीता आणि मी तिथं असा कार्यक्रम करणार आहोत. तर तिथं गेल्याच्या नंतर तिनं मला डायरेक्टली जवळ ओढलं आणि जे नाही करायचं ते करायला सुरुवात केली. जरासाही उशीर न लावता आम्ही एकमेकाच्या शरीरावरचे कपडे काढले आणि एकमेकांच्या शरीरामध्ये विलीन झालो. इतका विलीन झालो की मला काहीच कळलं नाही. आणि तेवढ्यामध्ये जोपर्यंत मला समजेल तोपर्यंत माझे हात, माझे पाय बांधलेले होते आणि मला एका भिंतीला लटकवलेलं होतं. आणि समोर ज्या जाग्यावर पलंग होता ठेवलेला त्या जाग्यावरचा पलंग काढून टाकलेला होता आणि त्या जाग्यावर मोठं चक्र होतं आणि त्या मोठ्या चक्रामध्ये एक चांदणी काढलेली होती. त्याच्या सेंटरला एक यज्ञ होतं आणि त्या चक्राच्या बाजूला जितके पण कोणे आहेत चांदणीचे, त्या प्रत्येक कोण्यावर लिंबू ठेवलेलं होतं. आणि ते लिंबू मला असं वाटतं की
पूर्णपणे लाल झालेले होते आणि जे मधात ते यज्ञ होतं त्या यज्ञाच्या साईडला ती गीता बसलेली होती आणि पूर्णपणे निर्वस्त्र, पूर्ण केस खुले सोडलेले. तिच्या नाकामध्ये एक खूप मोठी नथनी होती, हातामध्ये छोटासा चाकू होता आणि ती मोठमोठ्याने मंत्र वाचत होती. जो रघु होता तो सुद्धा निर्वस्त्र त्या भिताडाला लटकलेला होता, पण त्याला त्रास होत होता. एवढा त्रास त्याला होत होता की त्याला कळत नव्हतं की नेमका तो त्रास होतोय तरी कसा. त्याला असं वाटत होतं की त्याचं कुणीतरी पोट फाडतंय, कुणीतरी पायावर चाकूंचे वार करतंय, कुणीतरी त्याच्या डोक्यामध्ये खिळे टोचतंय आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर ती गीता एक मोठ्या भावल्यासोबत तसं करत होती. सेम ती फिलिंग, ते त्रास रघुला होत होता आणि रघु जोरजोरात ओरडायला लागला, चिरकायला लागला. तेवढ्यात गीताच्या पाठीमागून एक पुरुष आला आणि तो पुरुष दुसरा कुणीही नव्हता, गीताचा तो चुलत भाऊ होता जो यांना सपोर्ट करायचा. तो गीताच्या समोर येतो आणि बसतो आणि गीता काही मंत्र वाचते. तेवढ्यात तो त्याच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढतो आणि तिच्यासमोर झोपी जातो. गीता मंत्र वाचायला लागली. जसं जसं मंत्र ती वाचत होती तसं तसं रघुच्या शरीरामध्ये, रघुच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल व्हायला लागली. रघुला असं वाटायला लागलं की कुणीतरी त्याच्या नसांमधून त्याचं रक्त बाहेर काढतायत आणि रघुला बघता बघता अंधारी यायला लागली आणि सोबतच असं वाटतंय की एका हातामधून रक्त बाहेर जातंय आणि दुसऱ्या हातामधून काहीतरी त्या नसांमध्ये परत वापस येतंय. आणि जसं जसं याला तसं फील व्हायला लागलं तसं तसं ती जे गीता आहे आणि त्याच्यासोबतचा जो पुरुष आहे ते जेवढे देखणे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त देखणे व्हायला लागले. बघता बघता रघु पूर्णपणे बेहोश झाला आणि तिथं रघुला काही समजलं नाही. इथपर्यंतच त्याला माहिती होतं. याच्यासमोर तो त्याच्या आईवडिलांना म्हणतो की याच्यासमोर काय झालं काय नाही मला माहिती नाही आहे आणि अचानक मी जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तू माझ्यासमोर होती. एवढा सगळा प्रकार माझ्यासोबत झाला होता. आता ॲक्च्युली तिथं काय झालं होतं आता हे मी तुम्हाला सांगतो, कारण की कथेमध्ये हा एक छोटासा पार्ट आहे जो नाही रघु कॅरेक्टर सांगू शकतो नाही दुसरं कोणी सांगू शकतो, कारण की याच्यानंतर रघुलाही माहिती नसतं की याच्यासोबत काय झालं आहे आणि नाही दुसऱ्यांना. फक्त हे मला माहिती आहे कारण की स्टोरी माझी आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा रघु बेहोश पडला त्यानंतर रघुची जी आत्मा आहे ती आत्मा गीताने बाहेर काढली आणि तिला एका राक्षसाला विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रॉब्लेम अशी होती की जो रघु होता त्याला जो मंगळ लागलेला होता तो मंगळ संपलेला होता आणि त्याच कारणामुळे त्याची आत्मा विकल्या गेली नाही आणि परत त्या गीताला त्याची आत्मा त्याच्या शरीरामध्ये टाकावी लागली. पण त्यावेळेस तिनं अशी काही तंत्रविद्या केली की त्या शरीरामधली जी आत्मा आहे तिला काहीच लक्षात न राहावं यासाठी, म्हणजे त्याची जी स्मृती आहे ती पूर्णपणे विस्कटवून टाकली. पण जो रघु आहे त्याच्यावर देवाची एवढी जास्त कृपा होती आणि तो देवाचं एवढं जास्त करायचा आणि तो कर्मसुद्धा खूप जास्त चांगले करायचा, त्या कारणामुळं त्याला त्याची स्मृती परत भेटली. पण ती जी गीता आहे तिनं जेव्हा असं केलं त्यावेळेस तिनं तिचं शरीर बदललं, तिचा चेहरा बदलला, मुखोटा बदलला आणि तिच्यासोबत जो पुरुष होता त्याचाही चेहरा मुखोटा बदलला. जवळपास ते दोघं जण जे होते चुलत भाऊ आणि गीता ते दोघं जण पती पत्नी होते आणि त्यांना एक श्राप होता. त्यांना असा श्राप होता की जोपर्यंत ते या पृथ्वी तलावावर आहेत तोपर्यंत ते माणसांना मारल्याशिवाय जगू शकणार नाहीत. आणि जी गीता आहे तिला प्रत्येक वेळेस नवीन माणसासोबत संभोग करावा लागेल तेव्हाच ती कुठंतरी जवान दिसेल, सुंदर दिसेल. आणि जर तिने असं केलं नाही तर ती खूप जास्त म्हातारी होईल आणि एकदम बेकार दिसेल, पण तिला मरण येणार नाही. आणि जो तिचा नवरा होता त्याला एक असा श्राप होता की त्याला गीतासोबत एखाद्या पुरुषानं केलेला जो संभोग आहे त्या पुरुषाच्या शरीरामधलं जे रक्त आहे ते त्याला चढवावं लागायचं. आणि तसं जर त्याने केली नाही तर तो सुद्धा म्हातारा व्हायचा आणि तो सुद्धा एकदम बेकार दिसायचा, म्हणजे शरीरामध्ये काही अवसान राहणार नाही, ताकद राहणार नाही,
फक्त माथा राहून एका जागेवर पडून राहतील, मरण येणार नाही, पूर्ण शरीर मरल पण ते मरणार नाहीत, अशा पद्धतीचा त्यांना श्राप होता. आणि हा श्राप या कारणामुळे होता कारण की ज्या गावामध्ये गीता राहायची त्या गावामध्ये गीता प्रत्येक पुरुषाकडं आकर्षित व्हायची आणि ती तिथं जे नाही करायचं ते करायची. आणि गीता या काळातली नव्हती, गीता फार जुनी होती आणि त्या काळामध्ये एका चांगल्या महाराजानं तिला श्राप दिला होता की तुझ्या अंगामधलं जे हे भोग आहे ना, तुझी जी भूक आहे ही कधीच मरणार नाही. मी तुला अमरत्वेचा श्राप देतो आणि त्याच्यामध्ये एक असा श्राप ॲड करतो जोपर्यंत तू दुसऱ्या परपुरुषासोबत संभोग करत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील शरीरातून. आणि ज्या दिवशी हे करणं बंद करशील त्या दिवशी तू जमिनीवर अशी पडून राहशील पण तिथंच सडून राहशील, बेकार राहशील. आणि तुला जर तुझं जीवन सुखी करायचं असेल तर तुला प्रत्येक वेळेस 5 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस एका नवीन पुरुषासोबत संभोग करावा लागेल आणि त्यासोबत त्या पुरुषाचं रक्त याला द्यावं लागेल. आणि तो पुरुष त्याला मंगळ लागलेला असावा. जर मंगळ लागलेला नसेल तर तो तुझ्या काहीच कामाचा नाही, तुला दुसरा शोधावा लागेल. तर हे एक बॅक स्टोरी होती या स्टोरीची. तर या स्टोरीमधून आपल्याला नेमकं शिकायला काय भेटतं बघा. या स्टोरीमध्ये मी जे काही सांगितलं ना ते थोडंसं काल्पनिक होतं, बट या स्टोरीमध्ये एक गोष्ट फार जास्त शिकायला भेटते आणि ती गोष्ट आपण शिकली पाहिजे. आणि ती म्हणजे काय, आपण जेव्हा आपलं घर दार सगळं सोडून बाहेर शिकण्यासाठी जातो त्यावेळेस आगाऊ लफड्यामध्ये नाही पडायचं. कारण की एक अनोळखी व्यक्ती अनोळख्या शहरामध्ये कशा पद्धतीनं आपल्यासोबत ट्रीट करते ते आपल्याला माहिती नसतं आणि आपण इमोशनली इतकं जास्त तिच्यासोबत अटॅच होतो, इतकं जास्त की आपल्यालाच कळत नाही की आपलं ध्येय काय आहे, आपण या शहरामध्ये कशासाठी आलो आहेत आणि आपण करतोय काय. तर आता जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही.